नगरीच्या राज दरबारात माझी पावलं पडली. माझ्या राज दरबारात पावलं पडली आणि मगही माझं कसं प्रफुल्लित झालं. का होणे प्रफुल्लित होण्यामागे कारण ही तर माझ्या पूर्वजांची पुण्य नव्हे का. माझ्या मातृ पितृ देवतेच्या आशीर्वादात सदैव आमच्या शिरकमली आहे. आणि म्हणून आज ही प्रसन्नता मनाच्या ठिकाणी प्रफुल्लता निर्माण होते. म्हणून आमचं अहोभाग्य ज्या पवित्र अशा राजघराण्यात आमचा जन्म झाला. घराण्याचा स्वाभिमान का, घराण्याची प्रतिष्ठा आणि राजशाहीचा मान सन्मान का, या गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवल्या आणि या गोष्टींचं तंतोतंत पालनही आमच्याकडून घडायला हवं. ही प्रतिष्ठा डागाळता कामा नये. राजघराण्याची प्रतिष्ठा ही प्रतिमा अबाधियाबाद राहायला हवी. मग अशा या पुण्य अशा राजघराण्याचा जन्म झाला. मग आमची काही जबाबदारी आहे, आमची काही कर्तव्य आहे. आणि तोच या भूप नगरीचा राजा, हा राजा कीर्तिध्वज आपल्या कर्तव्यापासून आणि जबाबदारीपासून केव्हाही वंचित झाला नाही. ज्या मायाभूमीत माझा जन्म झाला, जननी जन्मभूमी प्राणहून प्रिय मानली. जो आमचा देह या भूमीत जन्माला आला, मग हाच देह याच भूमीच्या लौकिक झिजवू. कारण चंदन स्वतः झिजत असतं, इतरांना सुगंध देत असतं. तद्वत माझा हे देह मला चंदनाप्रमाणे झिजवायचा आहे आणि हा देह माझा याच भूमीसाठी कामी लावायचा आहे. हेच माझे सदैव प्रयत्न आहे. आणि म्हणूनच या साऱ्या गोष्टीला अनुसरून या माझ्या तमाम जनतेचा, या गोळ्या भाबड्या प्रजेचा आमच्याकडे सांभाळ होता. ही गोळी भाबडी, ही गोरगरीब प्रजा आमच्या या मैदानात समाधानी आहे, सुखी आहे. सुखी समाधान आमच्या या भूपदरीत नांदत आहे. कोणालाही कुठल्याही गोष्टीची सुंदरता हेच आमचं परम भाग्य आम्ही समजतो. एवढंच कशाला तर राज्यातील माझ्या नगरीतील वातावरणही या माझ्या राज्यात कुणी खोटं बोलत नाही. सद्गुणी माणसं जणू काही माझ्या राज्यातच आहेत की काय असं मलाही वाटतं. असं सत्याचं पालन आणि माणूस म्हटल्यानंतर त्याचं तत्व काय, त्याचं महत्व काय हे जाणून घेऊन प्रत्येक माणूस आपलं जीवन जगत आहे. आणि आशावादी नजरेनं आमच्याजवळ पाहतो. आतापर्यंत कोणाच्याही आम्ही आशेची निराशा केली नाही आणि याच्या पुढेही होणार नाही. याच महत्वाकांक्षीनं या राजगदीवर आम्ही विराजमान झालोय. हे खरे पुरुष आहेत का? न्यायाचा न्यायदंड हाती घेऊन आपल्या जनतेचा आम्ही सांभाळत आहोत. पण गुणगौरव करायला तो म्हणजे सत्याचा विजय होतो, सत्याचं आचरण होतं. आणि हे प्रभू एक लिंगाची हे प्रभू आपला आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या. सदैव सत्य
आहे